राहुरी फॅक्टरी परिसरातील एका हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून 2 जणांनी हॉटेल मालकाच्या मेहुण्याला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. केवळ मारहाणीवरच न थांबता आरोपींनी गावठी कट्ट्याने गोळ्या घालून जीवे मारू अशी धमकी दिल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत संदीप रोहिदास पानसंबळ वय वर्ष 44 राहणार जोगेश्वरी आखाडा यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत असं म्हटलं आहे की दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांचे दाजी रामनाथ कारभारी झांबरे यांच्या राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल संदीप येथे बसलेले होते. यावेळी आरोपी संदीप राजाराम गायकवाड आणि संजय दिनकर पाळंदे दोन्ही राहणार राहुरी फॅक्टरी तेथे आले. आरोपींनी वडापाव ठेवलेल्या ट्रेमध्ये हात घातल्याने संदीप पानसंबळ यांनी त्यांना हटकले. तुम्हाला काय हवं आहे ते सांगा, अशा प्रकारे ट्रेमध्ये हात घालू नका असं समजून सांगत असताना आरोपींना त्याचा राग आला. रागाच्या भरात दोन्ही आरोपींनी संदीप पानसंबळ यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी संदीप गायकवाड याने हातातील दगडाने फिर्यादीच्या डाव्या गालावर प्रहार केला. त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. मारहाण सुरू असतानाच गावठी कट्ट्याने गोळ्या घालून तुला जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी ही आरोपींनी दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 582/2026 भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(2), 352(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बागुल हे करत आहेत. दरम्यान भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे राहुरी फॅक्टरी परिसरात व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.